हॅलो स्टुडंट्स, मी नंदा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र सेट एक्झाम जी की 2024मध्ये होत आहे त्यासाठी जो पेपर 2 आहे लॉ, तो आपण स्टडी करत आहोत. त्यामध्ये आपण युनिट 2 कॉन्स्टिट्युशनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ पाहत आहोत. त्यामध्ये आपण मागील लेक्चर्सपासून काही सबटॉपिक्स पाहिलेले आहेत, जसं की डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर हे मागच्या लेक्चर्समध्ये आपण स्टडी केलेलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ज्युडिशरी स्टडी करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड जे असणारे आर्टिकल्स आहेत, प्रोव्हिजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशनमधले, ते आपण बघणार आहोत आणि त्याची हायरार्की बघणार आहोत. ओके, सो आजच्या लेक्चरला सुरुवात करण्याआधी महाराष्ट्र सेट एक्झाम जी की 2024मध्ये होत आहे त्यासाठीचा जो पेपर 2 आहे लॉ, त्याचा कंप्लीट क्रॅश कोर्स आपल्याला ग्लोबल ऑनलाईन मराठीने अवेलेबल केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स ऑन ऑल युनिट्स मिळणार आहेत, 40+ मॉक टेस्ट मिळणार आहेत, 10 इयर PYQचे कंप्लीट नोट्स मिळणार आहेत. जो कंटेंट मिळणार आहे तो इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये मिळणार आहे आणि वीकली टेस्टसुद्धा अवेलेबल होणार आहेत. हा जो कोर्स आहे तो आपल्याला अवेलेबल झालेला आहे फक्त 8,000 रुपयेमध्ये. ॲक्च्युअल प्राईस त्याची 10,000 रुपये आहे. त्याच्यावरती 20% डिस्काउंट मिळून हा कोर्स आपल्याला फक्त आणि फक्त 8,000 रुपयेमध्ये अवेलेबल झालेला आहे. आणि या कोर्समध्ये पेपर 1 जो की जनरल स्टडीज आहे तो आपल्याला ॲब्सल्युटली फ्री मिळणार आहे. या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून. तसंच तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामधून सुद्धा पेपर 2चा जो हा कंप्लीट क्रॅश कोर्स आहे तो सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. ओके, सो जी नोव्हेंबरची येणारी एक्झाम आहे किंवा एक अंदाजित वेळापत्रक सांगितलं जात आहे ऑफिशियल वेबसाईटवरती, त्या एक्झामला जर तुम्ही टार्गेट करत असाल तर हा कंप्लीट क्रॅश कोर्स आहे तो तुम्हाला युजफुल ठरू शकतो, ज्यामध्ये आपल्याला पेपर 2चा कंप्लीट कोर्स मिळणार आहे. त्याचबरोबर पेपर 1चा जो की जनरल स्टडीज आहे त्याचासुद्धा कोर्स आपल्याला फ्री मिळणार आहे. ओके, सो वेळ न करता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. मागच्या लेक्चर्समध्ये जसं आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स बघितलं, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स हे लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह ह्या दोन्हींमधले बघितले. ओके, सो त्याच पद्धतीनं ज्यावेळी एखादं गव्हर्नमेंट असतं त्यावेळी एखाद्या गव्हर्नमेंटला ब्रांचेस राहतात. त्यामध्ये मेनली 3 ब्रांचेस राहतात: लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. ओके, ह्यालाच आपण एक 3 पिलर्स ऑफ गव्हर्नमेंट असं सुद्धा म्हणतो, जे की लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी आहेत. इंडियाज कॉन्स्टिट्यूशन इन्सॅव्हिगेट द डिव्हिजन ऑफ पॉवर अँड सिस्टीम ऑफ चेक अँड बॅलेन्स. इंडियन कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळी बनवलं होतं त्यावेळी डिव्हिजन ऑफ पॉवर्स बनवले आणि त्याच्यावरती एक चेक अँड बॅलन्स ठेवण्यासाठी एक सिस्टीम बनवली. सो द ज्युडिशरी प्लेज अ क्रिशियल रोल इन एन्शुरिंग दॅट legislature and the executive do not exceed their constitutional boundaries and prevent them from arbitrary exercise of powers. सो द ज्युडिशरीचा रोल मेन काय आहे तर जे पॉवर्स लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह या दोघांमध्ये डिराइव्ह झालेले आहेत किंवा डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, ते जे पॉवर्स आहेत ते कॉन्स्टिट्युशनल बाउंड्रीजच्या बाहेर जाऊ नयेत किंवा एक्सीड जाऊ नयेत, किंवा ते जर पॉवर्स हे आर्बिट्ररीनेस किंवा एक मोनोपॉली जर क्रिएट होत असेल ह्या थ्रू, तर ती प्रिव्हेंट करता येऊ शकते बाय फंक्शनिंग और बाय क्रुशियल रोल ऑफ ज्युडिशरी. ओके, सो द कॉन्स्टिट्यूशन एन्श्युअर्स द ज्युडिशरी रिमेन्स इंडिपेंडंट ऑफ द इन्फ्लुएन्स ऑफ द लेजिस्लेचर अँड द एक्झिक्युटिव्ह. ओके, सो लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्हचा आपण इंटर रिलेशनसुद्धा बघितलेला आहे, त्याचबरोबर डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवरसुद्धा बघितलं आहे. ओके, म्हणजे लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह हे दोन ऑर्गन्स आहेत जे इंटर रिलेटेड आहेत, दोघांना एकमेकांचे फंक्शन्स हे इंटर रिलेटेड आहेत. पण ज्युडिशरी हे एक असं ऑर्गन आहे जे की इंडिपेंडंट ऑर्गन आहे आणि ते कोणत्याही लेजिस्लेटिव्ह किंवा एक्झिक्युटिव्ह पॉवर्सच्या अंडर किंवा इन्फ्लुएन्समध्ये येत नाही. ओके, सो द इंडिपेंडंट ज्युडिशरी हे कॉन्स्टिट्यूशननं अडॉप्ट केलेलं आहे. ओके, आणि लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह हे इंटर रिलेटेड आहेत. ओके, सो द नेक्स्ट इज इंडियन्स ज्युडिशरी सिस्टीम काय आहे तर ज्युडिशरी इन इंडिया इज द इसेन्शियल पार्ट ऑफ द country's democratic system and it is established under the Indian constitution, and also it plays a crucial role in upholding rule of law, protecting rights of citizens and interpreting and enforcing the constitution. Okay, जसं की इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक ज्युडिशरी हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतेच, त्याच पद्धतीनं कशामध्ये ती रोल प्ले करते तर रूल ऑफ लॉ
ओके. जो कंट्रीमध्ये किंवा जो गव्हर्नमेंटमध्ये रूल ऑफ लॉ असायला हवा, ओके. कायद्याचं एक आपण रूल्स ऑफ लॉ बघू शकतो आपण. कायद्याचं राज्य, ओके. कायद्याचं राज्य आपण बघू शकतो. तर ते कोण अपहोल्ड करतं किंवा प्रिझर्व करतात, तर ज्युडिशरी प्रिझर्व करते. बऱ्याचदा आपण रिट पिटिशन बघतो किंवा राईट्स ऑफ सिटिझन्स किंवा आपण फंडामेंटल राईट्स स्टडी करत होतो त्यावेळीसुद्धा हे बघितलं की अगेन्स्ट स्टेट आपण फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट करतो आणि ते प्रोटेक्ट करण्याचं काम किंवा रिट पिटिशन फाईल करतो आपण कोर्टमध्ये. सो ज्युडिशरी ही त्याला प्रोटेक्ट करते, ओके. त्याचबरोबर काही जे कॉन्स्टिट्यूशनचे प्रोव्हिजन्स आहेत ते सुद्धा इंटरप्रिट करणं किंवा इन्फोर्स करणं हे कोणाचं फंक्शन आहे, तर ज्युडिशरीचं फंक्शन आहे, ओके. देर आर मेनली 3 टायर सिस्टीम इन इंडियन ज्युडिशरी, ओके. फर्स्ट वन इज सुप्रीम कोर्ट. At the topmost, the Supreme Court of India, which is the highest court in country and final appellate authority, okay. So the highest court of the country जे आहे ते एक सुप्रीम कोर्ट आहे. ती एक फायनल ॲपिलेट अथॉरिटी आहे आणि ह्या सुप्रीम कोर्टला ज्युडिशियल रिव्ह्यूचे एक पॉवर दिलेलं आहे, ज्यानुसार ते पार्लिमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचर जे कुठले लॉज बनवतील किंवा फ्युचरमध्ये बनवतील त्याच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू ही पॉवर वापरून त्याचं इंटरप्रिटेशन करता येऊ शकतं किंवा इंटरप्रिटेशन केलं जात आहे, ओके. ते लॉज हे कॉन्स्टिट्यूशनलला तर हार्म होत नाही आहेत ना किंवा एखाद्या पर्सनच्या फंडामेंटल राईट्सला तर हार्म होत नाही आहेत ना, ह्याचा जो चेक अँड बॅलन्स आहे तो कोण ठेवतं, तर सुप्रीम कोर्ट ठेवतं, ओके. सो नेक्स्ट वन इज द हायकोर्ट. इन ईच स्टेट इन इंडिया it's high court which has jurisdiction over the state. High court have both original and appellate jurisdiction. जसं सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम किंवा सॉव्हरेन कोर्ट आहे, त्याच्यावरती कुठलीही अपिलेट बॉडी नाही आहे, त्याच पद्धतीने एक हायकोर्ट ही एक स्टेट ज्युरिस्डिक्शनमधली एक हायेस्ट अथॉरिटी आहे, ओके. प्रत्येक स्टेटमध्ये हायकोर्ट आहे आणि त्या स्टेट ज्युरिस्डिक्शनसाठी किंवा स्टेट टेरिटरीसाठी ज्युरिस्डिक्शन कोण बघतं, तर हायकोर्ट बघतं, ओके. हायकोर्टला ओरिजिनल त्याचबरोबर अपिलेट ज्युरिस्डिक्शनसुद्धा आहे, ओके. अँड द लास्ट वन इज द सबऑर्डिनेट कोर्ट्स. बिलो द हाय कोर्ट्स आर सबऑर्डिनेट कोर्ट्स विच इन्क्लूड्स डिस्ट्रिक्ट कोर्ट, सेशन कोर्ट अँड अदर स्पेशलाइज्ड कोर्ट्स. द कोर्ट्स हँडल मोस्ट ऑफ द सिव्हिल अँड क्रिमिनल केसेस इन द कंट्री. सबऑर्डिनेट कोर्ट्स कोणते, तर जे कोर्ट्स हायकोर्टच्या खाली येतात, म्हणजेच डिस्ट्रिक्ट कोर्ट, सेशन कोर्ट किंवा अदर स्पेशलाइज्ड कोर्ट्स, ओके. ज्यामध्ये ट्रिब्युनल्स येतात, ज्यामध्ये छोटे कोर्टसुद्धा येतात, म्हणजेच एक तर JFFC येतं, CJJD येतं किंवा CJSD, ओके. सिनियर डिव्हिजन, ज्युनियर डिव्हिजन हे सुद्धा येतं, ओके. त्याचबरोबर जे अदर सिव्हिल क्रिमिनल केसेस म्हणजेच कॉर्पोरेट मॅटरसाठीचं जे वेगळं कोर्ट्स असतं किंवा ट्रिब्युनल्स असतात ते सुद्धा ह्याच्यामध्ये कवर होतात, ओके. सो देर आर मेनली 3 टायर सिस्टीम. फर्स्ट वन इज सुप्रीम कोर्ट, सेकंड इज हाय कोर्ट अँड लास्ट वन इज सबऑर्डिनेट कोर्ट्स, ओके. सो काही मेन फीचर्स आहेत किंवा ॲस्पेक्ट्स आहेत ज्युडिशरीचे. त्यामध्ये फर्स्ट वन इज द इंडिपेंडंट. इंडियन ज्युडिशरी इज नोन ॲज इट्स इंडिपेंडन्स. Judges of Supreme Court and High Court are appointed by President of India on the advice of Chief Justice of India and the Governor of the state. Once appointed, judge enjoys the security of tenure and can only remove through the length and straight impeachment process. Okay? Stringent impeachment process. इंडिपेंडंट हे का असं म्हटलं गेलेलं आहे, तर इंडियन ज्युडिशरी इंडिपेंडन्ससाठी ओळखली जाते, ओके. कारण जे सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जे जजेस आहेत ते जरी प्रेसिडेंट अपॉइंट करत असले तरी ते ॲडवाईस ऑफ चीफ जस्टिस ऑफ इंडिया ह्यांच्या थ्रूच ते अपॉइंट केले जातात, ओके. फक्त प्रेसिडेंट अलोन अपॉइंट करू शकत नाही, ओके. त्याचबरोबर ज्यावेळी ते अपॉइंट होतात त्याच्यानंतर एक सेक्युरिटी ऑफ टेन्युअर ते एन्जॉय करतात. त्याचबरोबर त्यांना रिम्यूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे ती खूप एक
स्ट्रिंजंट आहे, म्हणजे दोन्ही हाऊसमध्ये एकतर इम्पिचमेंट प्रोसेस पास व्हावी लागते, त्याच्यासाठी एक स्पेशल मेजॉरिटी लागते आणि जे पर्टिक्युलर ग्राउंड्स आहेत त्या ग्राउंडमध्ये त्या जजची इम्पिचमेंट झाली पाहिजे, ओके, म्हणजे काढून टाकणं, ओके. सो ह्या कारणांवरून ज्युडिशियरी ही एक इंडिपेंडन्स आहे. त्याच पद्धतीने जर इतर ऑर्गन्स बघितले तर त्याच्यामध्ये एवढी स्ट्रिंजंट प्रोसेस नाही आहे किंवा डायरेक्टली प्रेसिडेंट अपॉइंट करतो त्या पर्सन्सला, ओके. तिथं कोणाची ॲडवाईस घ्यावी लागत नाही, ओके. नेक्स्ट इज द ज्युडिशियल रिव्ह्यू. Judicial review has the power of Indian judiciary which allows review and strike down the laws, orders, sanctions, okay. जसं की आपण मागेही बघितलं की ज्युडिशरी हे ज्यावेळी रोल प्ले करते, क्रुशियल रोल प्ले करते, त्यावेळी त्यांना पॉवर्स आहेत ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा. काय ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकतात तर कोणतेही लॉज किंवा ऑर्डर्स किंवा ॲक्शन्स जे की एक्झिक्युटिव्ह किंवा लेजिस्लेटिव्ह ब्रांचेस ऑफ गव्हर्नमेंट पास करू शकेल, ओके. म्हणजेच पार्लिमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचर कोणतेही लॉज, ऑर्डर किंवा ॲक्शन पास करेल त्यावेळी जर ते अनकॉन्स्टिट्युशनल फाउंड होत असतील तर त्याच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू करता येऊ शकतो आणि ते स्ट्राईक डाऊन करता येऊ शकतात, ओके. किंवा अशा वेळेस काही वेळेस असं सुद्धा होऊ शकतं की ते इंटरप्रिट करण्याची गरजसुद्धा भासू शकते, ओके. बऱ्याचदा आपण असे खूप सारे लॉज बघितले आहेत जे की इंटरप्रिट झालेले आहेत, ओके. आणि ही जी पॉवर आहे ती एनरिच होते अंडर द आर्टिकल 13 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ओके. नेक्स्ट इज द सेपरेशन ऑफ पॉवर. इंडियन कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश द सिस्टम ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर अमंग द 3 branches of the government, that is legislative, executive and the judiciary, and judiciary checks acts as a check and balance on other 2 branches, okay. 3 ऑर्गन्समध्ये जे मेन पॉवर्स आहेत त्या डिवाइड आहेत म्हणून त्याला आपण सेपरेशन ऑफ पॉवर म्हणतो, ओके. आणि बेसिकली ज्युडिशियरीचा मेन रोलच असा आहे की चेक अँड बॅलन्स ठेवणं ऑन दी अदर 2 ब्रांच, ऑन दी पॉवर्स ऑफ दी अदर 2 ब्रांचेस, ओके. नेक्स्ट इज द प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट. आपण हे बघितलं की रिट पिटिशन ज्यावेळी एखादा पर्सन फाईल करतो, ज्यावेळी जे फंडामेंटल राईट्स गॅरंटीड आहेत अंडर आर्टिकल 12 to 35, ओके, अँड पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ते ज्यावेळी व्हायोलेट होतात तर ते प्रोटेक्ट करण्याचा जो रोल आहे तो मेनली ज्युडिशियरी प्ले करते, ओके. किंवा ज्यावेळी फंडामेंटल राईट्स व्हायोलेट होतात त्यावेळी ते डायरेक्टली रिट पिटिशन फाईल करून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये जातात, ओके. आणि ते प्रोटेक्ट करण्याचं काम हे ज्युडिशियरी करते, ओके. सो द नेक्स्ट इज द पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. Indian judiciary has active in entertaining PILs which allow individual and organization to file cases on behalf of the public interest issues even if they are not directly affected. This lead to the judiciary addressing the wide range of social and environmental issues, okay. So the PIL हे काय आहे, एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे, ओके, ज्यामध्ये मेनली ज्युडिशियरी ॲक्ट करतं जो सोशल किंवा एन्व्हायरमेंटल इश्यू असेल, ओके, किंवा असे जे इश्यूज आहेत जे की इंडिव्हिज्युअली अलाव नाही होत पण एखादे पब्लिक इंटरेस्ट इश्यू त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, ओके, ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल त्याचबरोबर एक ऑर्गनायझेशन अशा दोन्हीसुद्धा वेने ते फाईल होऊ शकतं, ओके. म्हणजे बऱ्याचदा आपण हे बघतो की एन्व्हायरमेंटल इश्यूज जे आहेत जसे की ताजमहालची केस होती, ताजमहाल जो येल्लो होत होता, ओके, किंवा ओलियम गॅस लीक बघू शकतो आपण, ओके. त्यानंतर भोपाळ गॅस ट्रॅजेडी आहे, ओके. ह्या ज्या अशा केसेस होत्या त्या कोणत्याही रिट पिटिशनने गेलेल्या नव्हत्या, का तर त्याच्यामध्ये एक पब्लिक इंटरेस्ट इश्यू होता आणि तो पब्लिक इंटरेस्ट इश्यू प्रिझर्व करण्याचं जे काम आहे ते ज्युडिशियरी करते बाय वे ऑफ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ओके. जिथे पब्लिक इंटरेस्ट इश्यू असेल किंवा जिथे एक एन्व्हायरमेंटल सोशल इश्यू असेल तर तो डिसाईड करण्याचं काम कोण करतं तर ज्युडिशियरी करतं, ओके, बाय वे ऑफ अ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. नेक्स्ट इज द लँडमार्क जजमेंट्स. The Indian judiciary has delivered several landmark cases which had profound impact on society. For example, केशवानंद भारती जी की आपण 42nd अमेंडमेंट म्हणून सुद्धा त्याच्यामुळं झाली असं म्हणतो
किंवा बेसिक स्ट्रक्चरवरतीचं जे डॉक्ट्रिन आहे ते अपहेल्ड झालं किंवा डेव्हलप झालं कशातून, तर केशवानंद भारती केसमधून. त्याचबरोबर विशाखा केस आहे जी की गाईडलाईन प्रोव्हाइड करते अगेन्स्ट दी सेक्शुअल हॅरासमेंट ॲट दी वर्कप्लेस. ओके, असे जे मेन जजमेंट्स आहेत ते कोण पास करतात, तर इंडियन ज्युडिशरी करते आणि त्याच्यामुळे रूल्स अँड रेग्युलेशन्स पुढे डेव्हलप होतात. ओके, नेक्स्ट इज द आर्बिट्रेशन अँड अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन. ज्युडिशरी इन इंडिया हॅज proactive in promoting alternative dispute resolution mechanism as arbitration mediation to expedite the resolution of the cases and reduce the burden on the courts. Okay, so the judiciary मध्ये बेसिकली आधीच्या काळामध्ये कोर्ट मॅटर्स राहायचे. एखादा राईट व्हायोलेट झाला किंवा एखादा प्रॉपर्टी राईट व्हायोलेट झाला तर आपण कोर्टमध्ये जायचो आणि कोर्टला एक लेंदी प्रोसेस राहते का, तर एक गव्हर्मेंट वर्क आहे. ओके, सो हे ह्याच्यामुळं एक लेंदी प्रोसेस होत होती आणि बरेचसे मॅटर्स हे पेंडिंग पडलेले आहेत. ओके, सो त्याच्यावरती एक उपाय म्हणून किंवा एक मेजर म्हणून एक आर्बिट्रेशन अँड अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन जे काय आहे ते डेव्हलप करण्यात आलं. ओके, ज्यामध्ये कोर्टाच्या बाहेर मॅटर सोडवले जातात. कशा थ्रू, तर आर्बिट्रेशन, मेडिएशन, निगोसिएशन अँड कन्सिलिएशन. ओके, सो ह्या 4 प्रकारे किंवा लोक अदालत आहे, ह्या 4 प्रकारे 2 पार्टीजमध्ये आपापसात एक समतोल साधून हे मॅटर सोडवले जातात, ज्यामुळे जो कोर्टवरचं बर्डन आहे ते सुद्धा रिड्यूस होतंच. त्याचबरोबर केसेस ह्या स्पीडीली रिझॉल्व्ह होत आहेत. ओके, सो हे सुद्धा एक ज्युडिशरीचं मेन फंक्शन आहे. नेक्स्ट इज द ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम जसं की आपण बघितलं की पब्लिक पॉलिसीज ज्या काय आहेत त्या इंटरप्रिट करणं किंवा इंटरवेन करणं हे कोणाचं काम आहे, तर ज्युडिशरीचं आहे. आणि this has led to the important reforms. It has also raised concern about the separation of power. ओके, म्हणजे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम का आहे, तर एखादा लॉ किंवा एखादी पॉलिसी जर एखादा फंडामेंटल राईट व्हायोलेट करत असेल, ओके, तर तिथं ॲक्च्युली कोर्ट सुमोटो ॲक्शन घेऊ शकतात आणि सुमोटो ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमची पॉवर यूज करून ते इंटरप्रिट करू शकतात किंवा ते इंटरवेन करू शकतात. सो हे जे काय आहे ते बेसिक फंक्शन्स ऑफ दी किंवा मेन फंक्शन्स ऑफ द ज्युडिशरी आहेत, ज्यामुळे ज्युडिशरी इंडिपेंडंट आहेच, त्याचबरोबर ज्युडिशरी कशी पॉवरफुल आहे. ओके, सो द नेक्स्ट इज द कोर्ट कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. आणि हे जे कोर्ट्स आहेत ते आपण त्यामध्ये आपण बरेचसे प्रोव्हिजन्स आणि त्यांचे ज्युरिस्डिक्शन बघणार आहोत. सो हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ and see you in next lecture.